आज आपण पायथागोरस थेरममधील प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन पाहायचं आहे. याआधी आपण पायथागोरसचं थेरम हे काटकोन त्रिकोणामध्ये वापरलेलं आहे. मात्र पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनानुसार किंवा ॲप्लिकेशननुसार आपल्याला हेच प्रमेय लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि विशाल कोन त्रिकोण म्हणजेच ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल या दोन्ही त्रिकोणांमध्ये देखील वापरता येतं. आता ते कसं वापरायचं आहे, सुरुवातीला आपण लघुकोन त्रिकोणामध्ये पाहूयात. समजा त्रिकोण ABC हा लघुकोन त्रिकोण असेल. या ठिकाणी त्रिकोण ABC हा आपल्याला लघुकोन त्रिकोण देण्यात आलेला आहे. या लघुकोन त्रिकोणाची उंची आतमध्ये आहे AD. लघुकोन त्रिकोणाची उंची ही आतमध्ये असते. हे आपण प्रकरण 1 मध्ये पाहिलेलंच आहे. हे उपयोजन कसं वापरायचं लघुकोन त्रिकोणामध्ये. इन त्रिकोण ABC अँगल C इज ॲन ॲक्यूट अँगल. तर या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC मध्ये कोन C हा लघुकोन आहे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की या त्रिकोणामध्ये C या लघुकोनाबाबत हे उपयोजन वापरलेलं आहे. आता याचं समीकरण कसं तयार होतं, तर कोनासमोरील बाजूचा वर्ग. मग या ठिकाणी कोनासमोरील बाजू कोणती आहे, AB. म्हणून ABचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत बघा, ACचा वर्ग आणि BCचा वर्ग. म्हणून BC वर्ग अधिक AC वर्ग म्हणजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. नंतर वजा, आता हे वजा चिन्ह ॲक्यूट अँगल ट्रायंगल किंवा लघुकोन त्रिकोण असेल तर वजा चिन्ह वापरायचे. वजा पायाची दुप्पट. आता लक्षात घ्या या ठिकाणी उंची आपली AD आहे म्हणून पाया हा काय होणार आहे, BC होणार आहे. पायाची दुप्पट वजा 2BC गुणिले जो आपण लघुकोन घेतलेला आहे त्या लघुकोनापासून उंचीपर्यंतचं अंतर म्हणजे CD किंवा DC गुणिले DC. या पद्धतीने आपल्याला गुणोत्तर किंवा हे समीकरण लिहायचं आहे. आता समजा त्यांनी आपल्याला C हा ॲक्यूट अँगल दिला होता म्हणून आपण या पद्धतीचं गुणोत्तर किंवा या पद्धतीचं समीकरण लिहिलं. आता समजा आपण B हा ॲक्यूट अँगल घेतला किंवा लघुकोन घेतला, तर या B कोनासमोरची बाजू कोणती आहे, AC. या ठिकाणी येणार आहे ACचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, AB वर्ग अधिक BC वर्ग. या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग वजा, हे वजा चिन्ह केव्हा वापरायचं आहे, जर तो ॲक्यूट अँगल असेल किंवा लघुकोन असेल तर वजा चिन्ह वापरायचं. वजा 2 पायाची दुप्पट. पाया काय आहे पुन्हा आपला BC हाच पाया आहे. पायाची दुप्पट म्हणून 2BC गुणिले त्या लघुकोनापासून म्हणजे B पासून उंचीपर्यंतचं अंतर. उंचीपर्यंतचं अंतर काय आहे, BD म्हणून 2BD येणार आहे. ओके, तर या पद्धतीने लघुकोनामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय सुद्धा वापरता येऊ शकतं. ओके, आता हे झालं लघुकोनाबाबत किंवा ॲक्यूट अँगलबाबत. आता आपल्याला पाहायचं आहे विशाल कोनामध्ये हे प्रमेय कसं वापरता येतं. इन ट्रायंगल ABC अँगल ACB इज ऑब्ट्यूज अँगल. पहा त्रिकोण ABC मध्ये कोन ACB हा विशाल कोन आहे. बघा कोणता त्रिकोण आहे, ACB हा त्रिकोण देण्यात आलेला आहे आपल्याला किंवा ABC हा त्रिकोण आहे विशाल कोन त्रिकोण किंवा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता आपण प्रकरण 1 मध्ये पाहिलं आहे की विशाल कोन त्रिकोणाची उंची ही त्रिकोणाच्या बाहेर असते. या ठिकाणी बघा AD ही उंची आहे जी त्रिकोणाच्या बाहेर आहे. आता
विशाल कोन त्रिकोणामध्ये किंवा ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये एकच कोन हा विशाल कोन असतो. तर या ठिकाणी सी हा कोन विशाल कोन आहे. आता आपल्याला वरील प्रमाणेच पायथागोरसचं ॲप्लिकेशन किंवा पायथागोरसचं उपयोजन वापरता येऊ शकतं विशाल कोनामध्ये. तर आता बघा, विशाल कोन कोणता आहे आपला? सी. त्या कोनासमोरची बाजू, कोनासमोरची बाजू कोणती आहे? ए बी. म्हणून त्या ए बीचा वर्ग, ए बी वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत बघा? ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग. म्हणून या ठिकाणी येणार आहे ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग. ओके, इथपर्यंत झालं. आता हा ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे किंवा विशाल कोन त्रिकोण आहे, म्हणून या ठिकाणी प्लसचं चिन्ह वापरायचं अधिक. आपण वरच्या उपयोजनामध्ये वजाचं चिन्ह वापरलं का? तर ते लघुकोन आहे म्हणून किंवा ॲक्यूट अँगल आहे म्हणून वजाचं चिन्ह. जर ऑप्ट्यूज अँगल असेल, विशाल कोन असेल तर अधिकचं चिन्ह. ठीक आहे, तर अधिकचं चिन्ह वापरायचं आहे आणि पायाची दुप्पट करायची. आता या ठिकाणी पाया कोणता असतो बघा? विशाल कोन त्रिकोणामध्ये हा पाय असणार आहे बी सी. बी सी हा या त्रिकोणाचा पाय असणार आहे. ओके, म्हणून 2 बी सी गुणिले त्या कोनापासून उंचीपर्यंतचं अंतर. आता कोन कोणता आहे या ठिकाणी? सी हा विशाल कोन आहे आणि त्या कोनापासूनचं अंतर उंचीपर्यंतचं घ्यायचं. मग सी पासून डी पर्यंत आपली उंची आहे म्हणून गुणिले काय येणार आहे? सी डी. तर अशा रीतीने ऑप्ट्यूज अँगलमध्ये देखील आपल्याला पायथागोरसचं ॲप्लिकेशन वापरता येऊ शकतं. आता ऑप्ट्यूज अँगलमध्ये आपण एकच गुणोत्तर लिहू शकतो, कारण ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये किंवा विशाल कोन त्रिकोणामध्ये एकच कोन हा विशाल कोन असतो, म्हणून आपल्याला एकच गुणोत्तर लिहिता येतं. मात्र लघुकोन त्रिकोणामध्ये हेच गुणोत्तर आपण दोन कोनांच्या बाबतीत लिहू शकतो. सो अशा रीतीने आपलं पायथागोरसचं ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे. नंतर पुढे आपल्याला दुसरं एक ॲप्लिकेशन किंवा दुसरं एक थेरम शिकायचं आहे, ते म्हणजे अपोलोनियसचं थेरम. हे महत्त्वाचं थेरम आहे, यावरती बऱ्यापैकी प्रश्न असतात. आता अपोलोनियसचं थेरम किंवा अपोलोनियसचे प्रमेय काय आहे ते पाहूयात. तर अपोलोनियसचं प्रमेय केव्हा वापरायचं किंवा कोणत्या परिस्थितीत आपण वापरू शकतो, तर काय म्हणतात ते बघा. इन त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सीमध्ये इफ एम इज द मिड पॉईंट ऑफ साइड बी सी, देन ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर. म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये एम हा बाजू बी सीचा मध्यबिंदू असेल तर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2am वर्ग अधिक 2bm वर्ग हे आपण गुणोत्तर घेऊ शकतो. लक्षात ठेवा, अपोलोनियसच्या प्रमेयामध्ये त्रिकोणामध्ये मध्यगा असणे आवश्यक आहे. या ठिकाणी मध्यगाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे, मात्र मध्यगा असणे आवश्यक आहे. आता या त्रिकोण ए बी सीमध्ये ते काय म्हणतात की एम हा मध्यबिंदू आहे बी सीचा, म्हणून ए एम ही या त्रिकोणाची मध्यगा झाली. ए डी ही उंची आहे, लक्षात घ्या, ए डी ही या त्रिकोणाची उंची आहे. उंचीबाबत आपल्याला हे गुणोत्तर नाही वापरायचं, आपल्याला मध्यगेच्या बाबत गुणोत्तर वापरायचं आहे. ज्यावेळेस त्रिकोणामध्ये मध्यगेची किंमत किंवा मध्यगेची लांबी शोधायची असते त्यावेळेस आपल्याला अपोलोनियसचं प्रमेय किंवा अपोलोनियसचं थेरम वापरायचं. मग आता हे अपोलोनियसचं प्रमेय कसं वापरायचं, तर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता कोणत्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज? ज्या बाजूवरती मध्यगा आहे, आता यम बिंदू हा बाजू बी सी वरती आहे, ही बाजू सोडून उरलेल्या दोन बाजू, बी सी सोडून उरलेल्या कोणत्या दोन बाजू आहेत बघा, आपली ए बी एक बाजू आहे आणि दुसरी ए सी आहे. त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग पहा, या ठिकाणी ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग, ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर मध्यगेची दुप्पट आणि तिचा वर्ग. मध्यगा कोणती आहे बघा, आपली ए एम आणि तिची दुप्पट म्हणजे 2am आणि पुन्हा त्या ए एमचा वर्ग म्हणजे 2am वर्ग, मध्यगेचा वर्ग अधिक 2bm वर्ग. आता bm म्हणजे काय आहे बघा,
या ठिकाणी यम बिंदूमुळे दोन समान पार्ट जे झालेले आहेत बी एम आणि सी एम, तर तुम्ही बी एमचा वर्ग पण घेऊ शकता किंवा सी एमचा वर्ग देखील घेऊ शकता, कारण दोन्ही एकसारखे आहेत. ओके, सो 2 बी एमचा वर्ग किंवा या ठिकाणी तुम्ही 2 सी एमचा वर्ग देखील घेऊ शकता. तर अशा रीतीने हे अपोलोनियसचं प्रमेय आपल्याला मध्यगा शोधायची असेल तर वापरता येऊ शकते. ओके, तर अशा रीतीने आपण पायथागोरस ॲप्लिकेशन किंवा पायथागोरसचे उपयोजन आणि अपोलोनियसचे प्रमेय याचा अभ्यास 2.2 मध्ये करणार आहोत. ओके, तर पाहूयात 2.2 मध्ये पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे आपल्याला. इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आर. ते काय म्हणतात पहा, बिंदू यस हा साईड क्यू आरचा मध्यबिंदू आहे. साईड क्यू आरचा मध्यबिंदू आहे. इफ पी क्यू इज इक्वल टू 11, पी क्यूची लांबी 11 दिलेली आहे, पी आरची लांबी आपल्याला 17 देण्यात आलेली आहे. पी एसची लांबी पी एस काय आहे बघा, एस जर मध्यबिंदू होत असेल तर पी एस ही आपली काय होणार आहे, मध्यगा होणार आहे. ही मध्यगा आहे, तिची लांबी त्यांनी 13 दिली. तर आपल्याला काय शोधायचं आहे, क्यू आर फाइंड आउट करायचा आहे. हा पूर्ण क्यू आर फाइंड आउट करायचा आहे. आता क्यू आर फाइंड होण्यासाठी आपल्याला एक तर क्यू एस आणि एस आर या दोन्हींची माहिती पाहिजे, लांबी माहिती पाहिजे किंवा किंमत माहिती पाहिजे. मग आपण ही शोधणार कशी, तर अपोलोनियसच्या प्रमाणानुसार, कारण याच्यामध्ये मध्यगा आलेली आहे. ओके, तर पहा, इन त्रिकोण पी क्यू आर किंवा त्रिकोण पी क्यू आरमध्ये पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आर गिवन. मराठीमध्ये बिंदू यस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे, म्हणून तो मध्यबिंदू असल्यामुळे यस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अपोलोनियसचं थिअरम वापरायचं. तर अपोलोनियसचं थिअरम वापरताना मी काय सांगितलं आहे, ज्या ठिकाणी मध्यबिंदू आहे किंवा ज्या बाजूवरती मध्यबिंदू आहे ती बाजू सोडून उरलेल्या दोन बाजू कोणत्या, पी क्यू आणि पी आर या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आणि या ठिकाणी बघा पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग घेण्यात आलेला आहे, बरोबर मध्यगेची दुप्पट आणि तिचा वर्ग. मध्यगा आपली पी एस आहे, तिची दुप्पट 2 पी एस आणि तिचा वर्ग म्हणजे 2 पी एसचा वर्ग अधिक. आता या ठिकाणी जे दोन समान भाग झालेले आहेत क्यू एस किंवा एस आर या दोन्हीपैकी कोणताही एक पार्ट घ्यायचा आणि त्याची दुप्पट आणि त्याचा वर्ग करायचा. या ठिकाणी आपण एस आर घेतलेला आहे, एस आरचा वर्ग म्हणून 2 एस आरचा वर्ग. तर अशा रीतीने गुणोत्तर लिहायचं. आता आलेल्या गुणोत्तरामध्ये किंवा या समीकरणामध्ये आपल्याला दिलेल्या किमती भरायच्या आहेत. पी क्यूची किंमत काय आहे बघा, 11 म्हणून 11चा वर्ग, पी आरची किंमत आहे 17 म्हणून 17चा वर्ग बरोबर 2. आता यामध्ये गुणाकार असणार आहे, 2 पी एसचा वर्ग म्हणजे या ठिकाणी दोघांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 13चा वर्ग अधिक आपल्याला एस आर शोधायचा आणि एस आरवरनं मग आपल्याला काय मिळणार आहे, क्यू आर मिळणार आहे. म्हणून आपण सुरुवातीला एस आर शोधतोय. 2 एस आरचा वर्ग ही किंमत आपल्याला माहिती नाही, आपण ही किंमत शोधणार आहोत. 11चा वर्ग 121 येणार आहे, 17चा वर्ग 289 येणार आहे, 2 तसेच राहतील आणि 13चा वर्ग 169 येणार आहे. आता 121 अधिक 289 यांची बेरीज येणार आहे 410. 169 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार करून आपल्याला मिळणार आहे 338 अधिक 2 एस आरचा वर्ग तसंच राहणार आहे. आता 2 एस आर वर्ग हे तसेच राहतील आणि हे 338 या बाजूला जाऊन वजा होतील, अधिकचे काय होतील वजा, म्हणून 410 वजा 338 या ठिकाणी आपली पुढची स्टेप आली आहे. आता 2 एस आरचा वर्ग बरोबर 410 मधून 338 गेल्यावरती आपल्याला मिळणार आहेत 72. 2 एस आर वर्ग बरोबर 72 गुणाकार 2 या बाजूला जाऊन काय होणार आहेत भागाकार, म्हणून पुढची स्टेप आली आपली एस आरचा वर्ग बरोबर 72/2, कारण हे 2 या बाजूला गेलेत आणि ते भागाकार झालेले आहेत. 72/2 बरोबर किती आले 36. आता लक्षात घ्या एस आरचा वर्ग बरोबर 36 आलेले आहेत.
म्हणून इकडचा वर्ग त्या बाजूला जाऊन होणार आहे वर्गमूळ म्हणून या ठिकाणी वर्गमुळात किती आले 36 आणि 36चं वर्गमूळ किती निघणार आहे 6 म्हणून एस आरची किंमत किती मिळाली आपल्याला 6 युनिट्स. नाव आता क्यू आर बरोबर 2 एस आर. आपल्याला हे माहिती आहे की क्यू आर हा एस आरच्या दुप्पट आहे. लक्षात घ्या एस आर आणि क्यू एस हे दोन एकाच मापाचे आहेत. एस आर किती आहे 6, क्यू एस पण किती असणार आहे 6. 6 6 किती 12 म्हणजे क्यू आर आपल्याला किती मिळणार आहे 12. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. एक तर क्यू आर बरोबर 2 एस आर, कारण क्यू आर हा 2 एस आरच्या दुप्पट आहे म्हणून 2 एस आर म्हणून 2 गुणिले 6 बरोबर 12 युनिट्स. किंवा तुम्ही क्यू आर बरोबर क्यू एस आणि एस आरची बेरीज करू शकता. क्यू एस अधिक एस आर. क्यू एस पण किती असणार आहे 6 आणि एस आर पण किती असणार आहे 6 बरोबर किती येणार आहे 12 युनिट्स. तर अशा रीतीने आपला पहिला क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. नंतर पाहूयात दुसरा क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा. इन त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सीमध्ये हा मोठा त्रिकोण ए बी बरोबर 10, पूर्ण ए बीची लांबी दिली आहे 10, ए सी बरोबर 7, ए सीची किंमत आहे 7, बी सी बरोबर 9, बी सी देण्यात आलेली आहे 9. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम द पॉईंट सी टू साइड ए बी. तर ते म्हणतात मध्यगेची लांबी शोधा. मध्यगा कोणती आहे सी डी ही आपली मध्यग असणार आहे. लक्षात घ्या आपल्याला मध्यगेची लांबी शोधायची आहे म्हणजे याही ठिकाणी आपल्याला अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं आहे. आता अपोलोनियसचं प्रमेय वापरताना बघा इन त्रिकोण ए बी सी हे सुरुवातीला आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. जी प्रश्न दिले सेगमेंट सी डी इज द मीडियन. सी डी ही त्रिकोणाची मध्यगा आहे. डी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. डी हा ए बीचा मध्यबिंदू आहे. म्हणून काय होणार आहे बघा आपण अपोलोनियसचा प्रमेय वापरतो त्यावेळेस आपल्याला एकतर ए डीची किंमत घ्यावी लागते किंवा बी डीची किंमत घ्यावी लागते. म्हणून आपण या ठिकाणी बी डी शोधलेला आहे किंवा बी डी फाइंड आउट केलेलं आहे. आता बी डीची किंमत किती येईल बघा. पूर्ण ए बी हा 10 आहे आणि हे दोन्ही समान मापाचे आहेत म्हणजेच हे ए बीच्या निम्मे निम्मे आहेत म्हणून बी डीची किंमत किती येणार आहे 5. बघा या ठिकाणी बी डी बरोबर 1/2 ए बी. बी डी हा ए बीच्या निम्मा आहे. निम्मा म्हणजेच 1/2. मग 1/2 गुणिले 10, 2 ने 10ला भाग गेला 2 पंचे 10 म्हणजे किती युनिट्स मिळाले आपल्याला 5 युनिट्स. आता आपल्याला सर्व किमती माहिती झालेल्या आहेत. नाव मग आपण काय करणार आहे अपोलोनियसचं गुणोत्तर घेणार आहे. अपोलोनियसचं गुणोत्तर घेताना बघा ज्या ठिकाणी मध्यबिंदू झालेला आहे ती बाजू सोडून इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. मग ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग येणार आहे. ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर मध्यगेची दुप्पट आणि तिचा वर्ग. मध्यगा कोणती आहे सी डी, तिची दुप्पट म्हणून 2 सी डी आणि तिचा वर्ग 2 सी डीचा वर्ग अधिक या दोन समान भागापैकी एक भाग. मग या ठिकाणी आपण कन्सिडर केला आहे बी डी म्हणून 2 बी डीचा वर्ग. अशा रीतीने हे गुणोत्तर लिहायचं आहे आणि कोणत्या थेरमनुसार रिझन लिहायचं त्याला अपोलोनियस थेरम किंवा अपोलोनियसचे प्रमेय. ओके. हे झाल्यानंतर आपण या गुणोत्तरामध्ये किंवा या समीकरणामध्ये त्यांच्या किमती भरूयात. ए सीचा वर्ग आहे 7चा वर्ग, बी सीचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग, 2 सी डी आपल्याला मध्यगेची लांबी शोधायची आहे म्हणून सी डी आपण तशीच ठेवलेली आहे अधिक 2 कंसात बी डीची किंमत आपण 5 या ठिकाणी शोधली तिचा वर्ग. वर्ग करून घेऊयात प्रत्येक संख्येचे. 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81 आणि 5चा वर्ग 25. बाकीच्या गोष्टी आहे अशाच राहतील. पुढे 49 आणि 81 यांची बेरीज येणार 130 आणि 25 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार होऊन किती होणार आहे तिथं 50. आता हे अधिक 50 या बाजूला जाऊन वजा होतील. आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे. हे 2 सी डी तसेच राहतील. 2 सी डी बरोबर 130 वजा 50. 130मधून 50 गेल्यावर ती उरणार आहेत 80. गुणाकार 2 80ला काय होतील भागाकार होतील म्हणून सी डी वर्ग बरोबर 80/2 ही पुढची स्टेप येणार आहे.
आणि 2ने 80ला भागाकार केल्यास किती मिळणार आहेत आपल्याला 40. आता हे वर्ग या बाजूला जाऊन काय होणार आहेत वर्गमूळ, म्हणून CD बरोबर वर्गमुळात 40. आता लक्षात घ्या 40चं पूर्ण वर्गमूळ निघत नाही, म्हणून आपण या 40ची फोड केली. काय केली आहे फोड बघा, की त्या फोडीतून आपल्याला एका संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे. 4 10 40 ही त्या संख्येची फोड झाली, ही झाली 40ची फोड. आता यातून काय होणार आहे, या 4चं वर्गमूळ बाहेर येणार आहे. 4चं वर्गमूळ बाहेर किती येणार आहे 2, म्हणून 2 वर्गमुळात किती राहणार आहे 10 युनिट्स. CD बरोबर वर्गमुळात 40 हे देखील उत्तर बरोबर आहे. एवढंच जरी उत्तर ठेवलं तरी देखील हे उत्तर बरोबर आहे. आणि तेच जर पुढं सोडवलं तर 2 वर्गमुळात 10 युनिट्स हे देखील उत्तर बरोबर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. म्हणून खाली वाक्य टाकायचं, द लेंथ ऑफ द मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट C टू द साइड AB इज 2 स्क्वेअर रूट 10 युनिट्स. म्हणून मध्यगेची लांबी 2 वर्गमुळात 10 एकक आहे. हे मराठीत वाक्य टाकायचं. तर अशा रीतीने आपला दुसरा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. पुढे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, इन ॲडजॉइनिंग फिगर, शेजारच्या आकृतीमध्ये, सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ त्रिकोण PQRS. PS ही काय आहे मीडियन किंवा मध्यगा आहे. अँड PQ परपेंडिक्युलर QR, PT हा QR परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. देन प्रूव्ह दॅट, तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, PRचा वर्ग बरोबर PSचा वर्ग अधिक QRचा वर्ग गुणिले ST अधिक QR/2चा वर्ग. आणि दुसरं सिद्ध करायचं आहे PQचा वर्ग बरोबर PSचा वर्ग वजा QR गुणिले ST अधिक QR/2चा वर्ग. असे 2 प्रूफ करायचे आहेत आपल्याला या आकृतीवरून. पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन किंवा ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे यूज करणार आहोत. आता पायथागोरसच काय यूज करतोय बघा, या ठिकाणी आपल्याला PRचा वर्ग आणायचा आहे. PRचा वर्ग हा विशाल कोन S या कोनासमोरील बाजू आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्लससुद्धा आणायचं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी विशाल कोन त्रिकोणाचं ॲप्लिकेशन किंवा ऑप्टिज अँगल ट्रायंगलचं ॲप्लिकेशन या ठिकाणी यूज करायचं आहे. आणि दुसरं PQचा वर्ग आणायचा आपल्याला. PQचा वर्ग म्हणजे या बाजूचा वर्ग, हा कोन S कोनासमोरील आहे, म्हणून PSचा वर्ग वजा QRचा वर्ग या ठिकाणी आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन यूज करता येईल. बघूयात उत्तरामध्ये. पहिली सिद्धता बघा, सेगमेंट PS. आता आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला विशाल कोन त्रिकोण कन्सिडर केला आहे. कोणता PSR हा विशाल कोन त्रिकोण कन्सिडर केला आहे. सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. S इज द मिड पॉईंट ऑफ साइड QR. बघा S मध्यबिंदू आहे, म्हणून QS बरोबर SR. QS बरोबर SR. या ठिकाणी बघा QS बरोबर SR हे दोन्ही कशाच्या निम्मे असणार आहेत, QRच्या निम्मे असणार आहेत. म्हणून आपली स्टेप काय आली या ठिकाणी बघा, QS किंवा SR दोन्हीसुद्धा QRच्या निम्मे आहेत. क्रमांक 1. नंतर काय केलेले, त्रिकोण PSR हा कन्सिडर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोण PSR इज अन ऑप्ट्यूज अँगल. S हा कोण काय आहे, ऑप्ट्यूज आहे, म्हणजे विशाल कोन त्रिकोण आहे. विशाल कोन त्रिकोणामध्ये आपण काय करतो, कोणासमोरील बाजूचा वर्ग. कोणासमोरील बाजूचा वर्ग म्हणजे PRचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या 2 बाजू कोणत्या, PSचा वर्ग अधिक SRचा वर्ग, SRचा वर्ग अधिक PSचा वर्ग, या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता हा ऑप्ट्यूज अँगल आहे, विशाल कोन आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी अधिकचं चिन्ह वापरले. आता पायाची दुप्पट. या ठिकाणी पाया काय आहे, SR. पायाची दुप्पट गुणिले त्या कोणापासून उंचीपर्यंतचं अंतर. मग S पासून उंची कुठं आहे आपली T पर्यंत, म्हणून
गुणिले एस टी. याला काय लिहिणार आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. पुढे आपण काय केलेले आहे त्याच्यामध्ये किमती पुट केलेले आहेत. आता बघा पी आर वर्ग तसंच राहील. आता एस आर वरती बघा आपण एस आर लिहिलेलं आहे 1/2 क्यू आर. म्हणून या एस आर ऐवजी आपण 1/2 काय टाकलेलं आहे क्यू आर आणि त्याचा वर्ग अधिक पी एस हा तसाच पुन्हा 2 तसेच आणि एस आरची किंमत पुन्हा आपण चेंज केली 1/2 क्यू आर 1/2 क्यू आर गुणिले एस टी. या ठिकाणी बघा 2ला 2 कॅन्सल होतील आणि पुढच्या स्टेपला काय होणार आहे मग क्यू आर 1 क्यू आर क्यू आर आणि 1चा गुणाकार केला आहे क्यू आर 1 क्यू आर छेद 2 तसेच त्याचा वर्ग अधिक पी एस तसाच 2ला 2 कॅन्सल झाल्यामुळे फक्त राहतील काय इथं क्यू आर गुणिले एस टी. फक्त आपल्याला गुणोत्तर कसं पाहिजे हे या ठिकाणी पाहिजेत आणि हे या ठिकाणी पाहिजेत. म्हणजे आपण यांची फक्त काय केली आहे जागा बदललेली आहे. म्हणून पी एसचा वर्ग पुढे येईल हे क्यू आर गुणिले एस टीमध्ये येतील आणि हा क्यू आर छेद 2 हा शेवटी जाणार आहे. तर अशा रीतीने आपली सिद्धता आपल्याला मिळणार आहे. दुसरी सिद्धता बघा. दुसरी सिद्धता पाहताना त्यांनी त्रिकोण पी क्यू एस या ठिकाणी त्रिकोण पी क्यू एस कन्सिडर केलेला आहे. त्रिकोण पी क्यू एस कोण पी एस क्यू इज अन ॲक्यूट अँगल. यस हा ॲक्यूट अँगल कन्सिडर केला आहे म्हणजे लघुकोन कन्सिडर केलेला आहे. हे गिवन आहे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणून कोणासमोरची बाजू म्हणजे पी क्यू तिचा वर्ग मग पी क्यूचा वर्ग बरोबर इथं 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे पी एस आणि क्यू एस या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे क्यू एस अधिक पी एसचा वर्ग क्यू एस वर्ग अधिक पी एसचा वर्ग. या ठिकाणी वजा चिन्ह वापरायचं कारण हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे किंवा लघुकोन त्रिकोण आहे. वजा 2 क्यू एस म्हणजे पायाची दुप्पट क्यू एस हा पाया आहे गुणिले एस टी म्हणजे उंचीपर्यंतचं अंतर म्हणजे एस टी. हे कशानुसार ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन. पुन्हा आपण किमती बदललेल्या आहेत. एकमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की क्यू एस हा देखील क्यू आरच्या निम्माच आहे. मग क्यू एस ऐवजी आपण 1/2 क्यू आर टाकलेले आहेत. या ठिकाणी देखील आपण 1/2 टाकलेले आहेत. पी क्यू तसाच क्यू एस वर्ग म्हणजे 1/2 क्यू आरचा वर्ग पी एस तसेच वजा चिन्ह तसेच 2 गुणिले क्यू एस ऐवजी काय टाकलेत आपण 1/2 क्यू आर गुणिले एस टी. मग पुढच्या स्टेपला काय होणार आहे बघा पी क्यू तसेच राहतील क्यू आर 1 क्यू आर यांचा गुणाकार होईल म्हणून क्यू आर छेद 2 तसेच राहतील त्याचा वर्ग अधिक पी एसचा वर्ग वजा 2ला 2 काय होतील कॅन्सल राहतील काय फक्त क्यू आर आणि एस टी हे तसेच राहतील. आपण यांची फक्त काय करणार आहे जागा बदलणार आहोत. क्यू आरचा वर्ग छेद 2 हे शेवटी येतील आणि हे मध्ये शिफ्ट होतील. म्हणून आपल्याला दुसरी सिद्धता मिळणार आहे पी क्यूचा वर्ग बरोबर पी एसचा वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2चा वर्ग. अशा रीतीने आपले 3 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. पुढे 4था प्रश्न बघूयात. 4थ्या प्रश्नामध्ये बघा इन त्रिकोण ए बी सीमध्ये पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. साईड बी सीचा एम हा मध्यबिंदू आहे. इफ ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर म्हणजे ए बीचा वर्ग अधिक ए सीचा स्क्वेअर हा 290 दिलेला आहे. ए एम बरोबर ए एम म्हणजे मध्यगा मध्यगेची लांबी किती दिली आहे आपल्याला 8. तर आपल्याला काय शोधायचं आहे बी सी. तर या ठिकाणी आपण अपोलोनियसचा थेरम वापरणार आहोत कारण आपल्याला मध्यगेची किंमत माहिती आहे आणि त्यावरून मध्यगेने छेदलेल्या बाजूची लांबी शोधायची. इन त्रिकोण ए बी सीमध्ये एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. एम हा बाजू बी सीचा मध्यबिंदू आहे हे गिवन आहे. मग आपण अपोलोनियसचं प्रमेय कसं वापरतो बघा. जी मध्यबिंदूने छेदलेली बाजू आहे ती बाजू सोडून इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज मग ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग. बघा या ठिकाणी ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर मध्यगेची दुप्पट आणि तिचा वर्ग मध्यगेची दुप्पट म्हणजे 2 ए एम तिचा वर्ग अधिक या दोन्ही भागापैकी एका भागाचा वर्ग आणि
त्याची दुप्पट. मग त्याने या ठिकाणी एम सी घेतलेला आहे, मग एम सीचा वर्ग आणि त्याचा दुप्पट. याला काय लिहिणार आहे रिझन आपण अपोलोनियसचे प्रमेय किंवा अपोलोनियस थिअरम. यामध्ये किमती बरोबर आहेत. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला प्रश्नातच ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग यांची एकूण किंमत दिली 290. म्हणून आपण या दोघांऐवजी डायरेक्ट काय टाकलेले 290. 2 ए एमचा वर्ग 2, तसेच ए एमची किंमत आहे 8 अधिक 2 एम सीचा वर्ग. या पूर्ण समीकरणाला काय केलेलं आहे 2 ने भागाकार केलेला आहे, जेणेकरून आपलं समीकरण कमी होईल, किंवा तुम्ही तसंच सोडवलं तरी चालेल. 2 ने भागाकार केल्यामुळे काय होणार आहे 290ला 2 ने भागाकार केला की उत्तर येणार 145. आता 2 कंसात वर्गमुळात 8 याला जर आपण 2 ने भागाकार केला म्हणजे 2, तर 2 ला 2 हे काय होणार आहेत कॅन्सल, आणि 8चा वर्ग काय होणार आहे 64. त्यामुळे या ठिकाणी किती आलेत 64. 2 एम सीचा वर्ग आहे त्यालासुद्धा आपण 2 ने डिवाईड केलेले, 2 ला 2 कॅन्सल होतील आणि एम सीचा वर्ग फक्त राहील, म्हणून या ठिकाणी एम सीचा वर्ग राहिला आहे. 145मधून 64 वजा होतील, कारण अधिक 64 या बाजूला काय होतील वजा होतील, म्हणून एम सीचा वर्ग बरोबर 145 वजा 64. 145मधून 64 गेले उरले 81. या ठिकाणचा वर्ग उजव्या बाजूला येऊन काय होणार आहे वर्गमूळ, म्हणून एम सी बरोबर वर्गमुळात 81 आणि 81चं वर्गमूळ किती निघतं 9. म्हणून एम सी बरोबर किती मिळाले आपल्याला 9. आपल्याला फाइंड आउट करायचे बी सी. आपल्याला माहिती आहे एम सी जेवढी असणार आहे तेवढीच बी एम असणार आहे, आणि 9 अधिक 9 किती येणार आहेत 18. म्हणून बी सी बरोबर बी सी ही एम सीच्या दुप्पट असणार आहे. बी सी बरोबर 2 एम सी, म्हणून 2 गुणिले 9, म्हणून बी सी बरोबर किती येतील 18. 92 18. तर अशा रीतीने आपलं 14 देखील क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. पहा 5वा क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर पॉईंट टी इज द इंटेरियर ऑफ रेक्टँगल. हा जो आयत आहे पी क्यू आर एस याच्या आतमध्ये पॉईंट टी देण्यात आलेला आहे. प्रूव्ह दॅट टी एस स्क्वेअर टी एसचा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग म्हणजे या बाजूचा वर्ग बरोबर टी पीचा वर्ग अधिक टी आरचा वर्ग हे आपल्याला प्रूफ करायचं. आता त्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्यांनी एक हिंट देण्यात आलेली. ॲज शोन इन द फिगर ड्रॉ सेगमेंट ए बी पॅरलल साईड एस आर ए टी बी ही बिटवीननेस आहे. तर ए बी समांतर एस आर आपल्याला त्यांनी ड्रॉ करायला सांगितलेली आहे आकृतीप्रमाणे. ठीक आहे. मग आता बघा प्रूफमध्ये सेगमेंट ए बी पॅरलल साईड एस आर, ए बी ही एस आरला काय आहे पॅरलल आहे किंवा समांतर आहे. पुढे म्हणून अँगल एस इज इक्वल टू अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. एस आणि आर हा 90 अंशाचे कोन आहेत. हे दोन्ही 90 अंशाचे कोन आहेत. कशावरून तर हे अँगल ऑफ रेक्टँगल आहे म्हणजे आयताचे कोन. आता आयताचे कोन सगळे हे 90 अंशाचे असतात. नंतर अँगल ए बरोबर अँगल बी बरोबर 90 अंश. मग अँगल ए आणि अँगल बी सुद्धा 90 अंश झाले. का झाले तर बघा या 2 समांतर रेषा आहेत ए बी आणि एस आर, आणि त्यांना समजा या छेदिका छेदून जातात पी एस आणि क्यू आर या 2 छेदिका छेदून जात आहेत. तर इंटेरियर अँगलनुसार आतील कोनांची बेरीज 180 येते. हा कोन 90 असेल तर हा कोनसुद्धा 90 येणार आहे. आर कोन 90 असेल तर बी कोनसुद्धा किती येणार आहे 90 येणार आहे. तर अशा रीतीने आपल्याला अँगल ए आणि अँगल बी हे सुद्धा काय मिळाले 90 अंशाचे मिळाले. रिझन इज इंटेरियर अँगल थिअरम अंतर्गत कोनाच्या प्रमेयानुसार. पुढे चौकोन ए एस आर बी इज अ रेक्टँगल म्हणजे आपल्याला चौकोन ए एस आर बी हा आयत आहे हा देखील आपल्याला प्रूफ होणार आहे. बघा ए एस बी यातील 4 कोन 90 अंश असल्यामुळे हा आयत झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात समान असतात. ए एस बरोबर काय येणार आहे मग बी आर. ओके. आता आपण एक त्रिकोण निवडूया त्यातील. तर हा लहान त्रिकोण आपण निवडलेला आहे पी एस टी हा त्रिकोण आपण निवडलेला आहे. तो या ठिकाणी आपण बाजूला ड्रॉ केलेला आहे. आता त्रिकोण
पी टी एसमध्ये या त्रिकोणामध्ये पी टी एसमध्ये अँगल पी एस टी इज ॲक्यूट अँगल, म्हणजे हा जो एस अँगल आहे हा आपण लघुकोन म्हणून कन्सिडर केलेला आहे. आता हा लघुकोन झाला तर पायथागोरसचे जे ॲप्लिकेशन आहे किंवा पायथागोरसचं उपयोजन त्यानुसार कोणासमोरील बाजू, म्हणजे या कोणासमोरील बाजू कोणती असणार आहे, पी टी किंवा टी पी. मग टी पीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे पी एस आणि टी एस, पी एस आणि टी एस या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर या ठिकाणी पी एस वर्ग अधिक टी एस वर्ग. आता हा ॲक्यूट अँगल असल्यामुळे लघुकोन असल्यामुळे आपण या ठिकाणी वजाचं चिन्ह वापरलं आहे. वजा 2PS, 2PS म्हणजे हा झाला पाया, पायाची दुप्पट म्हणून 2PS गुणिले एस, एस म्हणजे त्या लघुकोनापासून उंचीपर्यंतचं अंतर. तर अशा रीतीने आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम किंवा पायथागोरसचे उपयोजन या ठिकाणी वापरायचं आहे. याला क्रमांक 1 देऊयात. नंतर पुढे दुसरा त्रिकोण आपण यूज केलेला आहे. या बाजूचा मोठा त्रिकोण क्यू टी आर हा त्रिकोण आपण घेतलेला आहे, तोही या साईडला सेपरेट ड्रॉ केलेला आहे. आता या त्रिकोणामध्ये अँगल टी आर क्यू म्हणजे आर हा अँगल इज ॲन ॲक्यूट अँगल, हा सुद्धा लघुकोन आहे. म्हणून या ठिकाणी आपण पायथागोरसचं ॲप्लिकेशन यूज केलेलं आहे. बघा, आर या कोणासमोरील बाजू म्हणजे टी क्यूचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे आर क्यूचा वर्ग आणि टी आरचा वर्ग, म्हणून आर क्यू वर्ग अधिक टी आर वर्ग वजा, कारण ॲक्यूट अँगल आहे म्हणून, वजा 2 आर क्यू म्हणजे पाया, पाया काय आहे बघा, आर क्यू हा पाया आहे, गुणिले बी आर म्हणजे या कोणापासून उंचीपर्यंतचं अंतर म्हणजे बी, ठीक आहे, बी आर. यालाही तेच रिझन द्यायचं आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. पुढे 1 व 2ची काय करूयात आपण, वजाबाकी करूयात. मग आपण काय केलं आहे, समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोन्हीची काय केली आहे, वजाबाकी केली आहे. आता ही वजाबाकी आपण आडव्या स्वरूपात मांडली, म्हणजे बघा डाव्या बाजूची वजाबाकी ही डाव्या बाजूला केली आहे, म्हणजे टी पीतून टी क्यू वजा केला, मग टी पी वर्ग वजा टी क्यू वर्ग हे डाव्या बाजूला येते. आता उजव्या बाजूची वजाबाकी आपण उजव्या बाजूला मांडलेली आहे. बघा पी एस वर्ग अधिक टी एस वर्ग वजा 2PS गुणिले ए एस, यातून दुसऱ्या समीकरणातील उजवी बाजू वजा होणार आहे, म्हणजे आर क्यू वर्ग अधिक टी आर वर्ग वजा 2 आर क्यू गुणिले बी आर. हे एक समीकरण 1मधून समीकरण 2 काय करायचं आपल्याला, वजा करायचं. पुढे आपण काय केलेलं आहे नंतर पहा, या ठिकाणी कंस आहे आणि या कंसाबाहेर वजाचं चिन्ह देण्यात आलेलं आहे. वजाचं चिन्ह जर कंसाबाहेर असेल तर आतल्या संख्यांची चिन्ह काय होतात, बदलतात. मग अधिक आर क्यू हा वजा आर क्यू होणार आहे, अधिक टी आर हा वजा टी आर होणार आहे. या ठिकाणचे वजा 2 आर क्यू बी आर हे वजा आहेत ते काय होते, अधिक होते. पुढे टी पी वर्ग वजा टी क्यू वर्ग हे तसेच राहतील. नंतर आपण काय केलेलं आहे बघा, टी एस वर्ग वजा टी आर वर्ग, म्हणजे आपण काही गुणोत्तरांच्या काय केलेले आहेत, जागा बदललेल्या आहेत. टी एस वर्ग वजा टी आर वर्ग अधिक पी एस वर्ग, म्हणजे हा पी एस वर्ग वजा आर क्यू वर्ग हे एका जागेवरती घेतलेले आहेत. नंतर उरलेले वजा 2PS AS अधिक 2 RQ BR हे एका जागेवरती आपण घेतलेले आहेत. पुढच्या स्टेपला बघा, TP वर्ग वजा TQ वर्ग हे आहे अशीच राहतील. पुढे TS वर्ग TR वर्ग PS वर्ग वजा PS वर्ग. आता PS वर्ग का घेतलेला या ठिकाणी, तर RQ म्हणजेच PS, RQ म्हणजेच PS हे आपण वरती केलेला प्रूफ केलेलं आहे बरोबर. PS बरोबर आता BR बरोबर AS म्हणजे BR आणि AS हे एकसारखे आहेत. PS बरोबर RQ हे एकसारखे आहेत म्हणून आपण त्यांच्या किमती बदललेल्या आहेत. बघा
आर क्यू ऐवजी काय टाकला आहे पी एस. आता हा बी आर तसाच, म्हणजे जेणेकरून काय होईल, हे दोन गुणोत्तर एकसारखे होतील. 2 पी एस गुणिले बी आर, 2 पी एस गुणिले बी आर हे एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील. आणि आपल्यासमोर फक्त काय राहणार आहे, टी पी वर्ग वजा टी क्यू वर्ग बरोबर टी एस वर्ग वजा टी आर. आता हे का राहिलेले आहेत बघा, इथं वजा पी एस वर्ग आणि अधिक पी एस वर्ग हे काय होतील, कॅन्सल होतील. आपल्यासमोर पुढची स्टेप मिळणार आहे, टी पी वर्ग वजा टी क्यू वर्ग बरोबर टी एस वर्ग वजा टी आर वर्ग. आता काही संख्यांची अदलाबदल करूयात आपण. हा वजा टी क्यू वर्ग या बाजूला जाऊन अधिक होणार आहे आणि या बाजूचे वजा टी आर वर्ग या बाजूला येऊन काय होणार आहेत, अधिक होणार आहेत. जागा बदलल्यानंतर आपल्याला शेवटी जे गुणोत्तर मिळणार आहे ते टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग बरोबर टी पी वर्ग अधिक टी आर वर्ग ही आपली सिद्धता आपल्याला मिळणार आहे. तर अशा रीतीने आपले 5ही क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत. तर आपला 2.2 कंप्लीट झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.